तर गुड मॉर्निंग गाईज, मी शकुंतला बंगाळे. तर चला आता बघा, आत्ता देवपूजा झाली माझी. तर देवपूजा झाली. हे बघा माझ्या अंगणात, हे बघा किती वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. ही आपल्या शेतातली आहेत. काल काका गेलते ना पाणी मारायला झाडांना, तर झाडांना पाणी घालून आलेत आणि फुलं पण घेऊन आल्यात. तर हे आपल्या शेतातले आहेत. बाकीची सगळी अजून तरी बाहेर जाऊन बाहेरची फुलं आणली नाहीत. तर आपण हे रोज जर एवढी फुलं आपण एकत आणली तर आपल्याला आपले पैसे किती खर्च होतील. तर आपले पैसे पण वाचले पाहिजे आणि आपल्या अंगणात असं वेगवेगळ्या कलरची फुलं पण आपल्याला पूजेला मिळाली पाहिजे. म्हणून आपल्या अंगणात जर थोडीशी जागा असली तर असं वेगवेगळ्या कलरची फुलाची कांड्या आपल्या पावसाळ्यात लावल्या का नाही, पावसाळ्यात भरपूर म्हणजे कांड्या फुटून येतात. पावसाळा असा ऋतू आहे का नाही, कुठलेही कांडे असू द्या, कुठलंही बी पडलेलं असू द्या, ते उगून येणार म्हणजे येणारच पावसानं, आपल्या पावसाच्या पाण्यानं. त्यामुळं कसं करायचं, पावसाळ्यात सगळ्या कांड्या लावून बघायच्या, ज्या येत्याल त्या येत्याल त्याला फुलवायचं, उंच करून घ्यायचं, झाडांना जपून काळजी घेऊन त्या झाडांची. आणि त्यानंतर बाकीचे जे कांड्या नाही आल्या, जळून गेल्या, तर त्या कांड्यांना पण पुढच्या पावसाळ्यात आणि वेगळ्या जागेला लावायच्या. जरा जागेत आपल्या चांगलं खत वेल घालून चांगली जमीन वाळलेली असली ना, तर त्यात झाडं चांगली येतात आणि कांड्या पण चांगल्या फुलतात आणि एकदम टवटवीत फुलं पण अशी छान छान लागतात. हे बघा किती छान कलर आहेत बघा. अजून काकाने बाहेर जाऊन असं ही जी आहे ना जास्वंदी, तर ह्याचं गुलाबी कलर आहे, ते आणला नाही. आज भरपूर होती झाड, ही शेतातली आणली होती ना फुलं, त्यामुळे काका आज बाहेर काय केलं नाहीत आणि बाहेरचे आणले नाहीत. फक्त हे आतले आहेत आपल्या. अजून टेरेसवर पण आहेत गुलाबची. ही खाली गुलाब इथं बाहेर आहे आपल्या मटक्याजवळ, ते गुलाब आणलं आहे. आणि ही शेतातली, हे बघा ही पण जास्वंदी इथलीच आहे. तर गुलाबी पण आहे अजून, आणि बाहेर पांढरी फुलं पण आहेत, आणि वर टेरेसवर पिवळी फुलं पण आहेत. लव्हेंडर कलरचं फूल पण आहे, गुलाबचं फूल पण आहे, आणि चिनी गुलाब पण आहे, शेवंती पण आहे. तर असं आपल्याला जर देवारा असा सजवायचा असला आणि देवाऱ्यात प्रसन्न वाटत असलं पूजा केल्यानंतर, आणि आवडत असलं, तर कसं असतं सगळ्याची आवड वेगवेगळी असते. कोणाला देवारा असा सजवायला आवडत असतो, असं ताजी ताजी रोज एकदम टवटवीत फुलं, किती छान वाटते बघा. तर मला असंच आवडतं आहे, असा देवारा एकदम फुलांच्या कलरनं सजलेला, आणि फुलांच्या कलरनंच एकदम डिझाईन बनवायची. हे बघा फुलांनीच डिझाईन बनवायची असं. तर मला लई आवडतं, म्हणजे जेवढं होईल तेवढं निसर्गावर, म्हणजे नैसर्गिक त्यात काय सजावट होईल तेवढं बघायचं, नकली काय करायचं नाही. तर मला असं आवडतं. आता हे बघा इथं पण असं, तर अशी जास्त फुलं असली की वेगवेगळ्या कलरची, तर असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याला आकार द्यायचा आणि देवारा सजवायचा. तर त्यामुळं कलर पण सुंदर दिसतात आणि फुलं पण एकदम छान दिसतात अशी सजवली तर वेगवेगळ्या लाईनिंगमध्ये. तर मला असं आवडतं आहे. आणि असंच आपल्याला म्हणजे सगळ्यालाच आवडत असतं. देवारा कोणाला आवडत नाही. देवपूजा केल्यानंतर असं सुंदर सजवायला, सुंदर म्हणजे वेगवेगळ्या कलरची फुलं आवडतात. पण आपण जर जागा असली ना, आपण जर जागेचा उपयोग नाही केला, तर मग आपल्याला रोज विकत पैसे घालून फुलं आणायचं होत नाही. कधी असतात पैसे, कधी नसतात. त्यामुळं तर चला आता तुम्हाला मी नंतर तिकडं दाखवते. आता पूजेचं तर झालेलं आहे. पूजा झाली की बाकीचं सगळं काम झाल्यासारखं वाटतंय. आता चला चहा गरम करून पिऊया. चहा झालेला आहे. आणि काका पण आता उठून, काका मी पूजा करूच तर काकांचं काम असते. हे बघा इथं लायटरची जागा केलेलं आहे, हे दूध केलं, आणि इकडे सगळे मसाल्याचे भरण्याचे अशा. आता हे चम्मचला धुवून धावून गॅस कट्टा आवरलेला आहे. फक्त आता चहा प्यायचा आणि मग बाकीचे आपलं नाश्ता काय जेवण करायचं असलं तर करायचं. तर विहान बघा आमचा आत्ता उठून बसलाय. मुला तू टेरेसवर पाणी मारायलाच नाही झाडांना, तू म्हणला होता ना सकाळी. कोणाला व्हिडिओ त्याला आवडत नसतंय, त्यामुळं मी तुम्हाला त्यांना दाखवत नाही. कसं ते कधी कधी आम्ही करायला जातोय, पण म्हणतात ना का आम्हाला दाखवू नका व्हिडिओ. मग मी तुम्हाला सांगते, आता असं बाहेर कोण आलं ना तर आपल्या संग जी होईल ते दान करायचं. असं किती प्रसन्न वातावरण वाटतंय का, हे बघा. आणि तुम्हाला दाखवते फुलं कशी आल्या ती छान. हे बघा ही आहे ना इथं पिवळं आहे, ही पण शोची झाडं आहेत आपल्या.
साईडला लावलेली. आणि ही रातराणीचं, ही पण छान फुलाचं झाड आहे बघा. हे एकदम मस्त दिसतंय, असं एकदम गुलदस्त्यावाने दिसतंय. बुके असते ना तसं दिसतंय सर. हे बघा, अशी माझं म्हणजे कसं प्रयत्न चालू असते आपल्या अंगणात जेवढे होतील तेवढे फुलं आपल्याला देवाला चढवायला मिळाले पाहिजे. हे बघा, हे बघा किती असं. आता हे सीझन आहे ना चालू ह्या फुलांचा, अनंतचं झाड आहे. तर हे बघा फुल किती छान लागले. हे बघा, असं वाटतंय ना छोटं कमळ असल्यावाने. तर छोट्या कमळसारखंच हे फुल पण तसंच आहे आणि एकदम मस्त आहे. आणि कळी उमलताना ना अगरबत्ती लावल्यासारखं सुगंध येतोय. तिथं रातराणीचा आणि ह्या फुलाचा. एक गुलाबचं झाड आहे देशी. हे बघा किती लागलं बघा. म्हणजे असं आपल्या अंगणात थोडीशी जागा असली ना. आणि हे बघा पिंक गुलाबी, हे बघा दिसत आहे तुम्हाला. हे बघा हे कळ्या लागल्यात किती छान छान. हे बघा कळी. आणि इथं चक्री फुलाचं झाड आहे. हे बघा सफेद. तर बाहेर नाही गेलं ना तर घरात पण आतल्या आतच एवढी फुलं मिळतात ना पूजेला. तर आपल्याला विकत आणायची गरज लागत नाही आणि आपलं पैसे पण वाया जात नाही. तेच पैसे आपल्या लेकरा बाळांना आणि मुलांच्या शाळेसाठी आणि काय आपल्याला किती अडचणी असतात. घर म्हणलं की अडचणी आल्याच. तर त्या अडचणींना आपल्याला एक एक रुपया म्हणजे एक एक रुपयाची पण गरज असते आणि एक एक रुपयाची पण गरज असते आपल्याला. पण कसं असते आपल्याला अनुभव नसल्यामुळं आपण ज्यावेळी तरुण असतोय ना त्यावेळी आपल्याला काही कळत नसतं. म्हणजे पैसा काय करायचं, कसं खर्च करायचं हे कळत नसतं. तर जसा अनुभव येईल ना तसं आपल्याला असं वाटत असतं की आपली वेळ लय आपण घालवली आणि आपण पैसे पण लय घालवलं. तर आणि मग वेळ निघून गेल्यावर पैसा पण गेलेला असतोय, वेळ पण गेलेली असते. आणि ज्या वेळेला जास्त पैशाची गरज असते त्यावेळेला त्या पैशाची किंमत आपल्याला कळत असते. त्यामुळं हे बघा इथं गहू निवडून ठेवलेला आहे भरून. आणि आता रोज जरा ह्यात पण निवडून चाळून वाळवलं आहे गहू चांगलं. फक्त आता चांगलं चाळून आणि निवडून ठेवायचं म्हणजे लागेल त्यावेळेला लगेच पटकन आपल्याला दळायला जाय येते. चहा देऊ का तुम्हाला? जेवायला देऊ? हे बघा काकांची कशी घाई चाललेल्या असत्या. काय देऊ तुम्हाला? असं काकांची घाई असते. आज रविवार आहे, आज निवांत आहे. चहा बिस्किट खाऊन घ्या आता. मग मी संपलं खरं संपलं का? हा काका बघितलं का काका कसं करतात. हे बघा असं कसं करतात बघा. हा करा आणि एकदा जसं डान्स करतात ना जबरदस्ती आम्ही त्यांना डान्स करायला लावतोय काकांना. किती भारी वाटते का नाही सांगा तुम्ही. काकांचं आवडते का नाही रोल आपलं कॉमेडी व्हिडिओत डान्समध्ये. जीवनात काय न्यायचं आहे संग आपल्याला जायचं आहे. आलं की बोलवलं की जायचं आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं थोडंसं जीवनात सगळ्याला हसवण्यात, सगळ्याला चांगल्या गोष्टी सांगण्यात आपला वेळ थोडासा द्यायचा आणि त्यांचा थोडासा वेळ घ्यायचा. असं करत राहायचं एकमेकांनी, बाकी काही न्यायचं नाही आहे. तर चला गाईज आता हे बघा हे पिठाच्यात पण ना पिठाच्या डब्यात मुंग्या होत्या त्या साईडनं मुंग्या होत्या. त्यामुळे मी असा कपडाच करून घेतला आहे. स्वच्छ कपडा धुवून वाळवून आणि त्यांना लावून ठेवला आहे. पेपर कसा आहे आता पेपर मिळत नाही पहिल्यासारखं आणि पेपरचा आम्ही पेपर काही घेतच नाही ना. त्यामुळं म्हणलं चांगला स्वच्छ छोटासा कपडा करून त्याला लावून ठेवते तर मुंग्या होत नाहीत. हाय चला विकी आणूया. आणा की मला भूक लागले बाळा. चला तुला मी काहीतरी नाश्ता करूया. चला हां जे बाप्पा करायचं म्हणा जा नाव करून या. किती फुलं छान आहेत है ना. आपल्या शेतातली फुलं आहेत मुला. हा बाबांनी शेतातली फुलं आणल्या. छान छान कलर किती छान छान आहे. हीच फुलं नेऊन वाळवायची आणि उन्हाळ्यात आपलं हे करून टाकायचं चुरा करून खुल्ली करून टाकायचं. म्हणजे पाऊस पडला का नाही पाऊस पडला हा चुरा नको म्हणजे मला खोलून टाकली का नाही पाऊस आल्यावर रोपं तयार होतात. तर चला आता चहा घेऊया. या तुम्ही पण चहा घ्यायला. चला बाकीचे मग भूक लागल्या सगळ्याला. आता नाश्ता करूया नाही तर जेवण करूया पटपट. रात्रीची जरा आमटे हे बघा शेवग्याची आमटे आहे छानपैकी. हे बघा नवीन चटणीची केलेली आहे ना ते एकदम लाल 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 लाल. तर बघूया आता काकांना जेवाय देती आणि
पीठ मळती एक साईडला भात लावती आणि मग थोडीशी भाजी काय करायची बघून घ्यायची करायचं. हां चला 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 चला. हां हे बघा कशी घाई चाललेली असते. कशी घाई चाललेली आता किती वेळा बोलल्यात तुम्ही सांगा. आता बोलत तुमच्या संग काकांचा किती वेळा जेवायचं असं त्यांची घाई चालू असते सगळ्या गोष्टीत. काम असू द्या नाही तर नसू द्या घाई तेवढी करायची.